22 देशातील लोक ॲडव्हान्टेज विदर्भासाठी आले असून त्यांच्या माध्यमातून विदर्भातील उद्योगाच्या संधी सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। केअर हॉस्पिटलचा 500 खाटांचा तर सोलर मॉडेलमध्ये 10,000 कोटींचा सामंजस्य करार केल्याची माहिती त्यांनी दिली। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद अखेरची घटका मोजत असल्याचंही ते म्हणाले। आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय। आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर, तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झालाय। ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे। त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्यात की 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत। अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल। आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे। त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी